परमेश्वराच्या पवित्र भक्तीला आपण प्रारंभ करीत असताना पेंटिकॉस्ट दिन नंतरचा 18वा रविवार आणि याद्वारेच या भक्तीद्वारे आपण सुरुवात करीत असताना आपल्या कुटुंबामधूनच आपण या भक्तीमध्ये सहभागी झालेला असताना परमेश्वराच्या गौरवासाठी उपासना संगीतातून गीत क्रमांक 102 स्तव तुझा करू द्यावा हे गीत आपण सर्वजण मिळून गाणार आहोत आणि प्रभूला परमेश्वराला गौरव धन्यवाद देणार आहोत. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ स्वर्गीय जिवंत देव बापा, पुन्हा आजच्या या प्रभुवाद्वारे आम्ही तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो की प्रभू पेंटिकॉस्ट दिन नंतरचा 18वा रविवार आणि त्याद्वारेच आजची पवित्र भक्ती आराधना करण्यासाठी पुन्हा तू आम्हाला नवीन आमच्या या आयुष्याद्वारे नवीन आमच्या जीवनाद्वारे तू आम्हाला ताजतवाने केलेलं आहेस. आम्ही आभार मानतो. गेल्या संपूर्ण सप्ताहामधून आम्हा प्रत्येकांचं तू येतपर्यंत रक्षण केलं आहेस. आम्ही प्रभू तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आणि गेल्या सप्ताहामधून ज्या
आमच्याजवळ काही चुका घडल्या असतील, तुझ्या पवित्र आज्ञेचं उल्लंघन झालं असेल, कोणाची मनं आमच्याजवळ दुखवली गेली असतील आमच्या वागणुकीद्वारे, त्या सर्व वाईट कृत्यांबद्दल आम्ही यावेळेस तुझ्याजवळ विनम्रपणे नतमस्तक होतो. आम्ही तुझ्याजवळ क्षमा मागतो. आम्हाला तू क्षमा कर. आणि प्रभू, पुढील सप्ताहामध्ये वाटचाल करण्यासाठी पुन्हा या पवित्र भक्ती करवी तू आम्हाला आशीर्वादित करावं, आमचं पुनर्जीवन करावं, नूतनीकरण करावं, आम्हाला शुद्ध करावं. म्हणून प्रभू, आम्ही तुझ्याजवळ, तुझ्या चरणाजवळ आम्ही दयेची याचना करतो. आम्हा दीन पाप्यांवर तू दया कर, मस्त पाप्यावर तू दया कर. प्रभू, या सर्व भक्तीचा तूच पुढारी, मार्गदर्शक, सहाय्य करता हो. आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. आमचा उद्धार करता, मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई हे कबूल करून पदरी घ्यावीत. ही सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपू नयेत, पण नम्र, लीन, अनुतप्त व अज्ञांकित अंतकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभांबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरासही जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो. तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून आपल्या कुटुंबामधूनच आपण या भक्तीमध्ये सहभागी झालेला असताना आपणा सर्वांस मी विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू. सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे यावेळेस कबूल करूया. हे सर्व समर्थ परम कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरांसारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहोत. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत, त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथापूर्व कर. आणि हे परमदयाळू बाप्पा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्यपणाने वागून तुझ्या पवित्र नावाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ कृपाळू प्रभो, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देव. पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देव. आमेन. हे प्रभो, आमचे ओठ तू घड, म्हणजे आमचे मुख तुझी कीर्ती वर्णील. हे ईश्वरा, आमचा बचाव करण्यास धाव. हे प्रभो, आम्हास सहाय्य करण्यास त्वरा कर. प्रभूची स्तुती तुम्ही करा. प्रभूच्या नावाची स्तुती हो. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. आज करता, या आठवड्याकरता नेमलेले शास्त्र भाग आणि सार प्रार्थना आपण यावेळेस प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देव बापा, प्रेम हा शब्द तुझे नामच नव्हे तर तुझा स्थायी स्वभाव धर्म आहे. पवित्र विवाह संबंधाने ज्यांना तू एकत्र आणतोस त्यांचे परस्परावरील प्रेम त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत दिवसेंदिवस वाढत जाऊ दे. इतरांशी वागताना त्यांनी हीच प्रेम भावना दाखवावी असे तू कृपेने कर. तुझ्यासह पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. पेंटिकॉस्ट दिन नंतरचा 18वा रविवार आणि यासाठी जे शास्त्र भाग आपणाला या आठवड्याकरता, या प्रभुवार करता दिलेला आहे
आणि त्या पूर्ण शास्त्रपाठांचं आपण वाचन करणार नाही, परंतु स्क्रीनवर आपण ते बघत आहात. आणि स्तोत्र आहे 127 आणि जुन्या करारातील मलाकी संदेश त्याचं पुस्तक 2 अध्याय 13 ते 16 हा भाग आहे. आणि पत्राचा भाग आहे 1 करंथिकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि शुभवर्तमान 10वा मार्कृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 2 ते 12 ही वचनं शुभवर्तमानाचा भाग आपल्याला दिलेला आहे. आणि यावेळेस आपण शास्त्रपाठ ऐकणार आहोत. क्राइस्ट चर्च मंडळीतर्फे सर्व पती आणि पत्नी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा जो प्रभुवार चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे आम्हाला जे थीम दिलेलं आहे आणि त्याद्वारेच आम्ही हे आजचा प्रभुवार एक पती पत्नी याद्वारे ही भक्ती आम्ही करत आहोत. आणि त्यासाठी आम्हाला दिलेलं स्तोत्र 127 या स्तोत्राचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. आणि मी जे वचन म्हणेल आणि माझ्याबरोबर जे पुरुष पतिवर्ग आहेत त्यांना विनंती आहे की माझ्याबरोबर हे वचन म्हणावं. आणि ज्यावेळेस पाळकीनबाई जे वचन म्हणतील त्या बरोबर पाळकीनबाई बरोबर जे स्त्रीवर्ग आहे पत्नी आहेत त्यांनी पाळकीनबाई बरोबर म्हणावं. आणि आळीपाळीने आपण हे स्तोत्राचं वाचन करणार आहोत. परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधण्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहे. ज्या पुरुषाचा भाता आशांनी भरला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाही. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते सध्या आहे आणि सर्वदा युगान युग होईल. आमेन. या आठवड्याकरता या प्रभुवार करता जे दिलेला जो शास्त्रपाठ पत्र रूपानं आपण यावेळेस तो ऐकूया. आजचा दिवस हा पती पत्नीचा दिवस आहे आणि सध्याच्या काळामध्ये पती व पत्नीमध्ये प्रीती व विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने संत पावलाने पती व पत्नीमधील प्रीतीबद्दल जे आपल्याला सांगितलं आहे ते आजच्या शास्त्रपाठातून आपण बघणार आहोत. 1 करंथिकरास याचा 13वा अध्याय आणि 1 ते 13 वचनं आपण वाचूया. प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसाच्या व देवदूताच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढवळता येईल इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही. प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. शुभवर्तमान आपण ऐकणार आहोत. प्रभो तुम्हा सह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. पवित्र शुभवर्तमान संत मार्क लिखित शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभो तुला गौरव असो. परुषी तेथे आले आणि त्याची म्हणजे येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे 2 नव्हत तर एक देह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टींविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करीतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करीतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण आपल्या कुटुंबामध्ये असतानाच आपण यावेळेस सर्वजण मिळून प्रेषितांचा सिद्धांत आपण सर्वजण मिळून म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाजपासून जन्मला, ज्याने पंतपिलाच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला कृषी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, 3ऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे अस्वस्थ झाला आहे. तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. देवबापाच्या नावाला धन्यवाद असो, गौरव असो की गेल्या संपूर्ण सप्ताहामधून परमेश्वरानं देवबापानं येतपर्यंत आम्हा सर्वांचं रक्षण केलेलं आहे, सांभाळ केलेला आहे. आणि नवीन सप्ताहामध्ये नवीन जीवनाद्वारे नवीन उत्साहाने नवीन वाटचाल करण्यासाठी पुन्हा या प्रभुवारी त्याच्या गोड सानिध्यामध्ये, त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये आम्हाला येण्याची ही संधी पुन्हा नव्यानं दिली. याबद्दल परमेश्वराला धन्यवाद, गौरव, स्तुती असो. आणि प्रभू येशूच्या नावात सगळ्यांना मी सलाम करतो. आणि ज्या सूचना की आपण दर रविवारी ऐकता आणि त्याद्वारेच या भक्तीमध्ये सहभागी होता, त्याबद्दल विशेष सर्वांचे मी आभार मानतो. आणि त्यातूनच प्रत्येकांना ही विनंती आहे की आपली ही लिंक जी यूट्यूबद्वारे आपली ही भक्ती प्रसारित केली जाते दर रविवारी, आणि त्यासाठी जी मंडळी आहे त्यासाठी बरेचसे श्रम घेऊन ही लिंक ते प्रसारित करत असतात. आणि त्याद्वारे आपण ही लिंक
अवश्य एक आपल्या सर्व काम झाल्यानंतर कामाला बाजूला ठेवून आपण या भक्तीमध्ये विशेष सहभागी होऊन त्याद्वारे आशीर्वाद प्राप्त करावा आणि जे आपले नातेवाईक आहे, आपले प्रियजन आहेत, आपल्या पासून जे दूर आहेत, बाहेरगावी आहेत, ज्या ज्या गावामध्ये आहेत, शहरात आहेत, त्यांना देखील आपण ही लिंक शेअर करावी आणि एक सुवार्ता त्यांच्यापर्यंत आपण ही पोहोचवावी द्यावी, ही प्रत्येकांना विशेष विनंती आहे. येणारा जो रविवार नियमित आदेश प्राप्त होईपर्यंत याच माध्यमातून यूट्यूबद्वारेच आपली ही भक्ती प्रसारित केली जाईल आणि आपल्या मंडळीचे सन्माननीय पाळक साहेब रेव्हरंड SS बत्तीसचे पाळक साहेब येणाऱ्या प्रभूचं जे भक्तीचं पुढारपण ते करतील आणि त्याद्वारे देखील आपण अवश्य भक्तीमध्ये सहभागी व्हावं या ऑनलाईन सर्व्हिसमधून आणि त्याद्वारे आपल्या सर्वांना ही विशेष पुन्हा विनंती आहे. त्याचप्रमाणे जे देवाचं देणं आहे ते नियमित देत चला. जे काही आम्हाला परमेश्वरानं दिलेलं आहे त्यातून परमेश्वराची नियमित दर रविवारी दर आठवडी आठवण करा आणि जे काही आपलं देणं असेल, मी म्हणत नाही की एवढंच द्या तेवढंच द्या, परंतु जे काय आहे ते नियमित तुम्ही द्या आणि त्याद्वारे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. उपकार स्तुती असो, दशांश असो, स्वनाकार असो किंवा जे काही संतोषानं जे देणारं जे अर्पण आहे ते नियमित आपलं हे देणं आपण द्यावं. ऑनलाईन जे काही आपल्याकरता जी सोय देखील करण्यात आलेली आहे, जो QR कोड आपल्या चर्चचा आपण स्क्रीनवर बघत आहात आणि त्याद्वारेच QR कोडद्वारे आपण ऑनलाईन या माध्यमातून देखील आपलं जे काही देणं असेल देव कार्यासाठी ते आपण द्यावं आणि त्यातूनच जे आपले खजिनदार सन्माननीय डॅनियल दादा मिस्टर डॅनियल दादा अस्वले यांचा फोन नंबर देखील आहे, त्यांना फोन करून देखील आपलं जे काही देणं ते आपण देऊ शकता आणि त्याद्वारे आपलं जे काही कार्य देव कार्यासाठी असू द्या, ही विशेष विनंती आहे. त्याचप्रमाणे जी सूचना आपण 2-3 रविवारद्वारे आपण ऐकत आहात आणि ज्या सेंट स्टीफन चर्च या मंडळीच्या या सभासद माजी महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती मेबलबाई डी डिल्पे यांनी जे आयोजित केलेल्या ज्या काही स्पर्धा किंवा बायबल क्विज स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल आपण स्क्रीनवर जी काही माहिती आपण बघत आहात आणि ज्याही कोणाला यामध्ये भाग घ्यावाचा आहे त्याद्वारे आपण आमच्याशी संपर्क साधावा आणि त्याद्वारे आपलं रजिस्ट्रेशन आपण लवकरात लवकर करून घ्यावं, ही प्रत्येकांना विनंती आहे. यावेळेस आपण संदेशाकडे जात असताना एक गीत आपण ऐकूया की आजचा जो रविवार पेंटिकॉस्ट दिन नंतरचा 18वा रविवार आणि ज्याद्वारे आम्हाला चर्च ऑफ नॉर्थ इंडियातून जे काही थीम आम्हाला दिलेला आहे आणि पती पत्नीबद्दल आम्हाला विशेष हे थीम दिलेलं आहे आणि त्यातून हा विषय आम्हाला दिलेला आहे की पती पत्नीमधील संबंध आणि त्या या शास्त्रपाठांद्वारे या थीमद्वारे आम्ही मनन करण्यासाठी जात असताना जे सुंदर असं उपासना संगीतामध्ये जे गीत आम्हाला माहीत आहे की स्वर्गवासी कवी नारायण वामन टिळक यांनी हे रचलेलं गीत आहे आणि उपासना संगीत गीत क्रमांक 289 हे गीत आहे 289 आणि असा सदा संयोग असावा चंद्र चंद्रिका यात जसा पती पत्नी बद्दलचं हे गीत स्वर्गवासी कवी नारायण वामन टिळकांनी हे रचलेलं गीत आहे. त्यांच्या कल्पना आहेत आणि त्याद्वारे सुंदर असं गीत आहे आणि मी यावेळेस या संदेशाच्या अगोदर 1-2 कडवे त्याचे गाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याद्वारे नंतर आपण संदेशामध्ये
मनन करणार आहोत. असा सदा संयोग सावा चंद्र चंद्रिका यात जसा असा सदा संयोग सावा चंद्र चंद्रिका यात जसा प्रभो आपला मग मी याचीन दुसरे काही नच सहसा प्रभो आपला मग मी याचीन दुसरे काही नच सहसा पत्नी सममी सदा धरावे प्रेमाच्या पाशात तुला पत्नी सममी सदा धरावे प्रेमाच्या पाशात तुला कन्ये सम सत्कार करावा वहिनी सम तुझी या स्तुतीला कन्ये सम सत्कार करावा बहिणी सम तुझी या स्तुतीला असा सदा संयोग असावा चंद्र चंद्रिका यात जसा माझा आत्मा जसा आरसा पाहो जन त्या माझी तुला माझा आत्मा जसा आरसा पाहो जन त्या माझी तुला राहा विचारी मम उच्चारी आचारी तू विमरमला राहा विचारी मम उच्चारी आचारी तू रम विमला ख्रिस्ता ख्रिस्ता प्राणपुडीचा हो माझा तू नित्य तसा ख्रिस्ता ख्रिस्ता प्राणपुडीचा हो माझा तू नित्य तसा
क्षणार्ध होता हो माझा जीव पिसा विरह आपला क्षणार्ध होता हो माझा जीव पिसा असा सदा संयोग असावा चंद्र चंद्रिका यात जसा असा सदा संयोग सावा चंद्र चंद्रिका यात जसा प्रभो आपला मग मी याचिन दुसरे काही नच सहसा प्रभो आपला मग मी याचिन दुसरे काही नच सहसा दुसरे काही नच सहसा दुसरे काही नच सहसा प्रियजन हो, या प्रभुवारसाठी या आठवड्यासाठी चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे पंचांगाद्वारे आम्हाला जी शास्त्रपाठ दिलेली आहेत ती आपण स्क्रीनवर बघत आहात, बघितलेली आहात. आम्ही त्याबद्दलचं थोडक्यात वाचन देखील केलेलं आहे. पूर्ण आम्ही वाचन केलेलं नाही. आणि मी आपणाला सांगितलं की 127 स्तोत्र आणि जे मलाखी संदेश त्याचं पुस्तक यामधून जुन्या करारातून जो भाग दिलेला आहे आणि तसेच पत्राचा भाग आहे आणि मार्काचं शुभवर्तमान आणि यालाच थीम जे आम्हाला दिलेलं आहे की जे विषय पती आणि पत्नी यामधील संबंध. पती आणि पत्नी, हजबंड वाईफ यामधील संबंध आम्हाला दिलेले आहेत. आम्ही कसं राहावं आणि कसं आम्ही एकमेकांद्वारे आमचं कौटुंबिक जीवन आम्ही जगावं ते आम्हाला पवित्र बायबलद्वारे परमेश्वरानं यामधून सांगितलेलं आहे. आणि आजची प्रार्थना देखील आम्ही केलेली आहे की आमचा जो परमेश्वर देवबाप परमेश्वर आणि ज्या परमेश्वरानं सर्व विश्व निर्माण केलं, या विश्वामधून प्रत्येक मानवाची निर्मिती केली. आमचा इतिहास आमच्या पवित्र ग्रंथामधून आम्हाला उत्पत्तीपासून पाहायला मिळतं. आणि जे आमचे पूर्वज आदाम आणि हवा यांच्या निर्मितीबद्दल देखील आम्हाला त्यातून या पाठामधून किंवा सुरुवातीपासून पाहायला मिळते. आणि त्याद्वारेच आम्हाला जे काही परमेश्वर जो आमचा करता आणि करविता की छोटीशी आज्ञा आम्ही बघतो. देव प्रीती आहे. देवाचा स्वभाव हा प्रेमानं प्रीतीनं भरलेला आहे. आणि हा जे परमेश्वराचा जो काही स्वभाव गुण आणि स्वभाव धर्म आम्ही
परमेश्वराचा या प्रेमाबद्दल किंवा ज्या सर्व पवित्र बायबलमधून आम्हाला देवाबद्दल पाहायला मिळतो. आणि त्याद्वारेच आम्हाला जे परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे आणि आमच्यावर देखील जी प्रीती केलेली आहे, जे प्रेम केलेलं आहे आपल्या एकुलत्या एक पुत्राद्वारे आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला जे जीवन जगण्यासाठी देवानं देखील आम्हाला प्रेमाबद्दलच आमची वाटचाल, प्रीतीबद्दलच आमचं जीवन आणि त्याच प्रेमाबद्दल आणि प्रीतीबद्दल आमच्या जे काही पती पत्नीबद्दलचे जे संबंध आहेत आणि त्याबद्दल आम्हाला राहण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या दिलेल्या ज्या थीमद्वारे, विषयाद्वारे, शुभवर्तमानाद्वारे आम्ही शुभवर्तमान ऐकलेलं आहे, पत्राचा भाग ऐकलेला आहे आणि त्यामधून आम्हाला मार्काच्या ज्या शुभवर्तमानामध्ये जे काय विवाह बंधनाची जी ईश्वर निर्मित दृढता ही आम्हाला या शुभवर्तमानातून प्रभू येशू ख्रिस्तानं दाखवून दिलेले आहे. आमचा इतिहास आम्ही जर बघितला उत्पत्तीच्या ग्रंथामधून की त्यामधून जे परमेश्वरानं नर आणि नारी जी निर्माण केली आणि जे आमचे पूर्वज आदम आणि हवा आणि त्याद्वारेच पुरुष एकटा नसावा, त्याला सहचारणी असावी आणि त्यातूनच त्याद्वारेच त्याच्या फासणीतून स्त्रीला निर्माण केलं आणि जे काही कुटुंब की दोघांनी पती आणि पत्नीनं एकत्रित येऊन एक कौटुंबिक जीवन जगावं, एक कौटुंबिक वाटचाल करावी आणि त्याद्वारेच या प्रीतीद्वारेच जीवन देवानं जे आम्हाला दिलं आहे त्या प्रीतीद्वारेच आमचं जीवन जगावं हीच देवाची इच्छा आणि त्याद्वारेच परमेश्वरानं स्त्री आणि पुरुषाला निर्माण केलेला आहे आणि कौटुंबिक जीवनाद्वारे जन्म दिलेला आहे. आम्ही विवाहाच्या वेळी पाळकसाहेब ज्यावेळेस विवाहविधी लावत असतात, विवाहविधी ज्यावेळेस ज्या उभयतांचा करत असताना त्या ठिकाणी प्रस्तावना वाचली जाते आणि त्या प्रस्तावनेमधून तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला माहीत असेल की ज्या कुटुंबांचं लग्न झालेलं आहे त्यांनी लक्षपूर्वक जर त्या विधीमध्ये त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या विधीमध्ये वास्तविक त्या परिस्थितीत त्यावेळेस त्यांचं लक्ष त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालले असतात आणि बऱ्याच वेळेस या विधीजवळ, देवाच्या पवित्र विधीजवळ फार कमी थोडकं असं लक्ष दिलं जातं. परंतु तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका किंवा त्यामधून त्याचं देखील तुम्ही वाचन करून त्याद्वारे विचार करा आणि प्रस्तावनेमध्ये पाळकसाहेब जे काही त्या विवाहाचे जे उद्देश किंवा त्यामधून वाचले जातात की जो काही आम्ही पाहतो पहिला की देवाच्या इच्छेनुसार मानव जातीची वाढ व्हावी, देवाच्या इच्छेनुसार मानव जातीची वाढ व्हावी आणि मुले व प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी त्याचे भय व अनुशासन यात वाढविली जावीत म्हणून स्थापिली होती विवाह स्थिती. पती पत्नी बद्दलचं जे कौटुंबिक जीवन. दुसरा जो उद्देश की देवाने दिलेल्या उपजत सहज प्रवृत्ती मनोभावना यांना योग्य वळण लागून त्यांचे पवित्रीकरण व्हावे. आमचा विवाह हा पवित्र विवाह आहे आणि त्याद्वारेच आमचं जे वाटचाल किंवा आमचं कौटुंबिक जीवन किंवा आमचे जे संबंध ते पवित्रतेमध्येच असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी पवित्र जीवन जे काय आहे ते कंठावं आणि म्हणून त्याद्वारेच ही पवित्र स्थिती यासाठी पाचरण करण्यात आलेली होती. आणि तिसरा उत्कर्षाच्या तसेच विपत्तीच्या काळात त्यांनी एकमेकांची संगत, सहाय्य, समाधान करावे म्हणून स्थापिली होती. आणि असे हे तीन जे काही आम्हाला या प्रस्तावनेमधून आम्हाला जे काही हेतू
आम्हाला सांगितलेलं आहेत आणि ते आम्ही ध्यानात आणून आमचं जे कौटुंबिक जीवन किंवा आमचं जे पती पत्नीबद्दलचे जी नातं आहे ते देवानं निर्माण करून आमच्यासाठी या भूतलावरून हा आशीर्वाद आम्हाला दिलेला असतो. त्याची जाणीव ठेवून आम्ही ते संबंध राखून ते बाळगून त्या भयाद्वारे आमचे जीवन जगणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे. कारण आमचा जो विवाह किंवा आमचं जे हे नातं किंवा आम्हाला ज्या कौटुंबिक जीवनाद्वारे या संबंधाद्वारे आम्हाला जो जन्म देणारा हा आमचा परमेश्वर असतो, परमेश्वर आहे. आणि म्हणून आजच्या या स्तोत्राच्या भागामधून तुम्ही स्तोत्र ऐकलेलं आहे हे तुम्हाला माहीत आहे, कारण तुमच्या प्रत्येकांच्या विवाहाच्या वेळी हे स्तोत्र कदाचित वाचलं गेलेलं असेल किंवा त्यामधून तुमच्या कुटुंबामधून हे स्तोत्राचं वाचन केलेलं आहे. आणि म्हणून त्या स्तोत्रामधून 127 जे स्तोत्र आहे आणि ह्या शल्मोन राजाचं जे स्तोत्र आम्हाला यातून जे पाहायला मिळतं आणि त्यामध्ये शल्मोन राजानं हे स्तोत्र जे रचलेलं आहे आम्हाला बायबलमधून ते वाचायला मिळतं की परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम हे व्यर्थ आहेत. आणि म्हणून आमचं जे घर किंवा आमचं जे कुटुंब किंवा आमच्या ज्या कुटुंबासाठी जे पती पत्नी हे परमेश्वर एक अगोदरपासूनच आमचा विवाह ठरण्या अगोदरच हा परमेश्वराने आमच्यासाठी ते आयोजित केलेला असतो. आणि त्याद्वारेच आम्हाला कधी कधी या शोधण्यासाठी वेळ लागतो, कधी कधी लवकर आम्हाला प्राप्त होतं आणि त्याद्वारेच आमचं हे घर परमेश्वर बांधत असतो. आणि निश्चितच प्रार्थनापूर्वक त्या कुटुंबाने देखील, त्या दोन्ही परिवारानं देखील, त्या उभयतांना देखील विशेष देवाच्या सानिध्यामध्ये येऊन आत्मिकरित्या प्रार्थनापूर्वक पुढील या जीवनासाठी विशेष देवाजवळ एक सहभागी झालं पाहिजे. आणि त्याद्वारेच परमेश्वराच्या सानिध्यामधून पुढील भावी जीवनासाठी आमच्यासाठी परमेश्वरानं जे काही दिलेलं आहे त्यासाठी देवाचं सामर्थ्य आत्मसात करणं हे विशेष गरजेचं असतं. आणि म्हणून ह्या स्तोत्राचा भाग आजच्या या आठवड्यासाठी या शुभवर्तमानाद्वारेच आम्हाला या पाठांमध्ये थीमद्वारे आम्हाला दिलेला आहे. आणि त्यामधूनच आमची कितीही योजना असली, आमच्या कितीही आमचे बेत असले, परंतु त्यामध्ये जर परमेश्वराची योजना नाही आणि त्यावेळेस आम्ही जर परमेश्वराला घेऊन त्या योजनेसाठी आम्ही जर वाटचाल करत नाही तर सर्व काही आमचं व्यर्थ असं असतं. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रार्थनापूर्वक आमच्या ज्या काही पुढील भावी जीवनासाठी आम्ही विशेष परमेश्वराजवळ येऊन प्रार्थनेद्वारे आम्ही त्याच्याजवळ विनंती करणं हे तितकंच गरजेचं असतं, विशेष असतं. आणि मग ज्यावेळेस आमच्यासाठी परमेश्वर ही योजना देतो आणि आमचं घर बांधतो आणि आमचं घर त्याद्वारे आशीर्वादित करतो त्यावेळेस आम्हाला कसलीही कमी पडत नसते. आणि त्याद्वारेच पुढील जे आशीर्वाद आम्हाला या स्तोत्राच्या भागामधून दिलेला आहे. आणि मग आमच्या कुटुंबामधून आमची स्त्री आहे आणि त्यामधून आमचं पोटचं फळ आहे आणि मग ही संतती आहे आणि याद्वारेच आम्हाला बहुगुणित करणारा हा परमेश्वर असो. आणि यातून आजचं जे शुभवर्तमानाचं वाचन आम्ही केलेलं आहे आणि मलाकी संदेष्ट्याचं पुस्तक देखील जे आम्हाला दिलेलं आहे, सुंदर असं त्यामध्ये भाग दिलेला आहे. तुम्ही नंतर त्याचं शांत चित्तानं वाचन करा की जे मलाकी संदेष्ट्यामध्ये आम्हाला जो भाग दिलेला आहे आणि त्या दुसऱ्या अशा पाठामधून मला असं वाटतं आणि त्याद्वारेच हा पाठ आम्ही त्यातून वाचलेला नाही, परंतु त्यामध्ये आम्हाला जो भाग दिलेला आहे आणि त्यामधून आम्हाला देखील या आमच्या पती पत्नीबद्दल 13 ते 16 या भागामध्ये हा भाग आम्हाला दिलेला आहे. आणि त्यामधून आम्हाला आमच्या या पती पत्नीबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग त्याद्वारेच आम्हाला त्यातून स्त्री आणि पुरुष याबद्दलचे जे संबंध आहेत, कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे.
ती तर तुझी सहकारणी व तुझी कराराची पत्नी असून तीच बरोबर विश्वासघातकाने वर्तला आहेस. हा भाग आम्हाला यातून जी काही बेईमानी बद्दल या पती पत्नीबद्दल हा भाग या पाठामधून आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस विवाहाद्वारे एक जन्म घेतो आणि त्याद्वारे परमेश्वराबरोबर एक करार आमच्याशी केला जातो आणि आमचा करार होतो आणि त्याद्वारे आम्ही त्या विवाहामधून परमेश्वराला वचनं देतो. एकमेकांना पत्नी पतीला वचन देते, पती पत्नीला वचन देतात आणि त्या वचनाद्वारेच जे काही पुढील भावी जीवन किंवा कौटुंबिक जीवन आणि त्यामधील ते संबंध हे जोपासणं हे विशेष गरजेचं असतं. आणि मग त्यामधूनच तो विश्वास देखील त्यामध्ये विशेष महत्त्वपूर्ण असतो. आणि म्हणून आम्हाला बऱ्याचशा पाठांमधून शास्त्रभागांमधून पती पत्नीबद्दल सांगितलेलं आहे आणि त्यातूनच आजचं जे शुभवर्तमान जे वाचन केलेलं आहे आणि या ठिकाणी जे परुषी तेथे आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला प्रश्न केलेला आहे आणि त्याला विचारणा केलेली आहे की पुरुषानं बायको टाकणं सशास्त्र आहे काय. जे परुषी मंडळी होती आपल्याला माहीतच आहे की ही परुषी मंडळी शास्त्री परुषी ही नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला एक कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करत होते आणि कसं आम्हाला त्याला धरता येईल किंवा त्यामधून त्याला कसं आम्हाला त्यातून विविध असे प्रश्न विचारून त्याला बऱ्याचशा वेळी परीक्षा देखील प्रभू येशू ख्रिस्ताची ते घेत असत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आणि देवाचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताजवळ नेहमी असल्याद्वारेच प्रभू येशू ख्रिस्तानं देखील प्रत्येक या परीक्षेमधून प्रत्येक परिस्थितीमधून त्यांनाच कधीकधी जे प्रश्न प्रभू त्यांना देखील विचारणा करायचा. आणि मग या ठिकाणी जो प्रश्न या परुषानं विचारलेला आहे अर्थात परुषी शास्त्री यांचं सर्व नियमशास्त्र हे मुखपाठ असायचं. त्यांना देखील सर्व नियमशास्त्राबद्दल बरीचशी माहिती असायची आणि त्याद्वारेच त्या ठिकाणी जो काही प्रश्न त्याने विचारलेला आहे की पुरुषाने बायको टाकणं सशास्त्र आहे काय. एकदा विवाह झाल्यानंतर त्या पुरुषानं बायको टाकणं हे योग्य आहे काय, सशास्त्र आहे काय. आणि मग उत्तरादाखल प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे. कारण नियमशास्त्र हे या सर्व परुषी मंडळीला एक बरीचशी माहिती होती, बारीक त्यामधून काय लिहिलेलं होतं हे सर्व काही त्यांना अत्यंत पूर्ण बारकाईने माहिती होती. आणि त्यावेळेस येशू त्यांना म्हणाला की नियमशास्त्रात तुम्हाला काय वाचायला मिळालेलं आहे, नियमशास्त्रात तुम्ही काय वाचन केलं आहे की जे मोशेनं तुम्हाला नियमशास्त्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही वाचलं नाही काय. आणि मग ते म्हणाले की सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवलेली आहे. आणि म्हणून त्यांचं जे काही कठीणपणा होय आणि त्याद्वारेच जर एखाद्यानं अनुवादाच्या ग्रंथामध्ये 24वा अध्याय आणि 1 ते 4 हा भाग तुम्ही वाचन करा, त्या नियमशास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग जर एखाद्या पुरुषाला वाटले की आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा तर त्याने तिला सूटपत्र लिहून द्यावे. हा नियम स्त्रियांचे रक्षण करण्याकरता दिला होता, हक्कांचे रक्षण करण्याकरता लोक सबळ करणारा नियम. उगाचच आपल्या बायका टाकून देत आणि त्यांना आळा बसावा म्हणून हा नियम सूटपत्राविषयी मोशेने लिहिला होता. आणि परंतु आम्हाला जर जुन्या करारामध्ये नियमशास्त्राबद्दल पाहायला मिळतं, परंतु नवीन करारामध्ये जर आम्ही आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे आणि ती शिकवण आम्हाला जे पाहायला मिळतं की आमच्या पवित्र विवाहाच्या प्रसंगामधून देखील जे काही आम्हाला वचन पाळक वाचन करतात आणि नेहमी ते वचन म्हटलं जातं की जे देवानं जोडलं आहे ते माणसानं तोडू नये. आणि म्हणून ज्यावेळेस देवानं जे बांधलेलं आहे, देवानं जे जोडलेलं आहे आणि ते माणसानं तोडू नये. आणि मग त्याद्वारेच आम्हाला नवीन करारामध्ये हा नियम
किंवा त्यामधून ही आज्ञा आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आजच्या या शुभवर्तमानामध्येच आम्हाला जे काय येशू त्यांना म्हणत आहे की तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्यांनी ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली आहे. म्हणजे तुमचं जे अंतकरण आहे कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या. तुमचं जे अंतकरण हे कठीण आणि तरी त्या सुरुवातीपासून तसं नव्हतं. आणि त्या सुरुवातीला आम्ही पाहतो की देवानं जे काही उत्पत्तीच्या ग्रंथामधून आम्हाला जी निर्मिती पाहायला मिळते की स्त्री आणि पुरुष यांची उत्पत्ती केली, निर्माण केलं त्यांना. आणि त्याद्वारेच आम्हाला येशूनं जे वर्णन करून सांगितलं की त्यांनी आपापले जे काही आईबाप आहेत आणि त्यांनी आपले आईबाप सोडून एक देह व्हावे. आणि हा जो देवाचा उद्देश आम्हाला त्यातून विशेष स्पष्ट पाहायला मिळतो. उत्पत्तीचा ग्रंथ 2 अध्याय 24 वचन आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती 2 अध्याय आणि 24 वचन की आई वडील आणि त्यांची मुले यांच्या नात्यापेक्षा पती आणि पत्नी यांचं जे नातं आहे ते अधिक जवळीकतेचं आहे, घनिष्ठ आहे आणि एक मेकांना न सोडता एक होऊन, एक देह होऊन जीवन जगण्याचं आहे. आणि त्याद्वारेच आम्हाला त्यातून एक पती आणि पत्नी यांच्याबद्दल जो काही संबंध आणि त्याद्वारेच याच शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्हाला या 7वा 10वा अध्याय आणि मला असं वाटतं 7वं वचन किंवा 8वं वचन यामधून पाहायला मिळतं की या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे 2 नव्हत तर एक देह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. आणि म्हणून हा प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी या शुभवर्तमानातून त्यांना हे सांगितलेलं आहे की मनुष्यानं ते तोडू नये. आणि म्हणून ज्यावेळेस आमचं जे कुटुंब आहे किंवा आमचा जो पती पत्नीचा जे संबंध आहे, नातं आहे आणि त्याद्वारेच आम्ही एकमेकांपासून वेगळं न होता त्यामधून आम्ही एकमेकांना सामावून घेणं, एकमेकांना समजून घेणं हेच आमचं पती पत्नीचं नातं आहे. बऱ्याचशा शास्त्रपाठामधून आम्हाला पाहायला मिळतं. करंथीकराच्याच या आजच्या ज्या पत्रामधून आम्हाला प्रीतीबद्दलचा शास्त्रपाठ तुम्ही ऐकलेला आहे. परंतु करंथीकरास पहिलं पत्र 7वा अध्याय आणि 10 आणि 11 वचनामध्ये आम्ही बघतो. पहिले करंथीकरास पत्र 7वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन आम्हाला पाहायला मिळतं की परंतु ज्यांनी लग्न केलं आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. प्रभू करतो. संत पौल म्हणतो मी नाही तर प्रभू करतो की पतीने पतीपासून वेगळे होऊ नये. परंतु ती वेगळी झालीच तर ती लग्न केल्या वाचून राहावे आणि पतीबरोबर समेट करावा आणि पत्नीनेही पत्नीला सोडू नये. हा मला पवित्र वचनामध्ये पाहायला मिळतो. अजून आम्हाला जे काही आमच्या कुटुंबाबद्दल किंवा आमच्या ज्या पती पत्नीबद्दल आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं मत्त्याच्या शुभवर्तमानामधून 19वा अध्याय आणि 9वं वचन देखील आम्ही त्यामधून बघतो की मत्तय शुभवर्तमान 19 आणि 9वं वचन की मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो. जो काही व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करीतो तोही व्यभिचार करीतो. हे आम्हाला पवित्र बायबल या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याद्वारेच आमचे पती आणि पत्नीचे जे संबंध आहेत ते आम्हाला कसे आम्ही राखावेत त्या प्रीतीमध्ये आणि त्या वाटचालीमध्ये. आणि त्याद्वारेच आमचा जो विवाह होतो पती पत्नी आणि या दोघांचा विवाह प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यावेळेस होत असतो. आणि 3 त्या व्यक्तींद्वारे हा विवाह होत असतो. पती पत्नी आणि प्रभू येशू ख्रिस्त की त्याद्वारे त्या पती पत्नीचा विवाह प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होत असतो.
आणि त्यातूनच आमचं ते नातं जोडलं जातं आणि त्यातून आम्ही कौटुंबिक जीवनाद्वारे जन्म घेतो. आणि आम्हाला पवित्र ग्रंथामधून एक कानागावी प्रभू येशू ख्रिस्तानं जे काही लग्नाच्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित असताना केलेला चमत्कार आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याद्वारेच प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या लग्नाला आमंत्रित होता. प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या लग्नाला उपस्थित होता. त्या लग्नाला त्या ठिकाणी त्याची प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आम्हाला देखील पाहायला मिळते. आणि म्हणून आमचा ज्यावेळेस विवाह होतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आणि आमचं पती पत्नी आणि प्रभू येशू ख्रिस्त हे तिघांचा त्या ठिकाणी विवाह होत असतो. सुंदरचे गीत देखील तुम्ही ऐकलेलं आहे की जे मी तोडक्या मोडक्या अशा कंठाद्वारे आवाजामध्ये गायलेला आहे की ज्या कवी नारायण वामन टिळक यांनी ही सुंदर अशी रचलेली ही रचना की असा सदा संयोग असावा आणि त्याद्वारे जो चंद्र चंद्रिका यात जसा पत्नी सम मी सदा धरावे प्रेमाच्या पाशात तुला. पत्नीला मी सदा प्रेमाच्या प्रीतीच्या पाशात बघणं त्याद्वारेच आम्हाला या गीतामधून देखील या कवीच्या कल्पना पाहायला मिळतात. आणि म्हणून आजच्या या पाठामधून देखील करंथीकराच्या ज्या पहिल्या पत्रामधून जो शास्त्रपाठ आपण ऐकलेला आहे की ज्या आमच्या सेविकेनं वाचलेला त्याचं वाचन केलं आहे पहिले करंथीकरास पत्र 13वा अध्याय. आणि त्यामधूनच आम्हाला प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलेलं आहे संत पावलानं ज्या सेवकानं प्रीतीबद्दल जे काय आम्हाला सांगितलेलं आहे. मी सुरुवातीला म्हटलं की देव प्रीती आहे आणि त्यानं आम्हाला सर्व मानवांवर सर्व जगांवर प्रीती केलेली आहे. आणि त्याद्वारेच आमचं देखील नातं पती पत्नीमधलचं नातं हे एक प्रीतिमय असायला पाहिजे. आणि त्यातून आमचं देखील इतरांशी नातं एक प्रीतिमय असणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून त्या पाठामधून ही जी आम्हाला उत्कृष्ट असं दान ज्या प्रीतीबद्दल म्हटलेलं आहे आणि त्या प्रीतीबद्दलच आमच्या या जीवनामधून जर या गोष्टी आम्हाला सर्व गोष्टी जर अवगत असल्या आम्हाला सर्व काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्या आमच्याजवळ भरपूर काही असलं आणि जर प्रीतीच नसली तर सर्व काही व्यर्थ आहे आणि सर्व काही वाजणाऱ्या थाळीप्रमाणे आहे. आणि म्हणून शेवटल्या त्या वचनामध्ये आम्हाला तेच पाहायला मिळतं की सारांश विश्वास आशा प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत परंतु त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे. आणि त्याद्वारेच आज आम्हाला या पाठामधून हेच जे काही सांगितलेलं आहे आणि त्याद्वारेच आमचे जे संबंध आहेत प्रीतीबद्दलचे आणि त्यातूनच आम्ही जे प्रीतिमय असं जीवन जगणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण जे पती पत्नीचं जे नातं आहे कधी कधी वाद होतात. मी म्हणत नाही भांड्याला भांडं लागतं परंतु ते लवकर आम्ही जे काय सूर्य मावळण्याच्या अगोदर आम्ही ते मिटवणं आणि त्याद्वारेच प्रीतीद्वारे आम्ही एकमेकांना समजून घेणं हेच विशेष आहे. नाहीतर आज कठीण आम्ही बऱ्याचशा गोष्टी बघत आहोत वृत्तमानपत्रामधून आम्ही बघत आहोत बातम्यामध्ये बघत आहोत आणि त्यातून विवाह होतो आणि 2 महिन्यात 6 महिन्यात 1 वर्षात ते एवढं काही विकोपाला जातं आणि डायव्हर्स त्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. आणि त्यातूनच आम्हाला जे काही परमेश्वरानं एकमेकांना एक समजून घेण्यासाठी आमचे जे काही निर्माण केलेलं आमचं जे काही कौटुंबिक नातं हे परमेश्वरानं दिलेलं आहे. आणि त्याद्वारेच एक सुंदरसं उदाहरण सांगावं असं वाटतं. बरेचसे उदाहरणं तुम्हाला माहीत आहेत आणि त्याद्वारेच आम्हाला उदाहरण एक आपण पुढे ठेवू इच्छितो की एक ऑफिस होतं आणि ऑफिसमध्ये एकदा त्या मॅनेजर किंवा मालकानं एक वर्कशॉप आयोजित केलं. ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवस एक वर्कशॉप आयोजित करण्यात आलं. आणि मग वर्कशॉप आयोजित केल्यानंतर त्या वर्कशॉपद्वारे सर्व काही त्या ऑफिसचे कर्मचारी त्या ज्या ठरलेल्या हॉलमध्ये किंवा त्या वर्कशॉपसाठी सर्व जमले. वर्कशॉप सुरू झालं आणि मग वर्कशॉप सुरू झाल्यानंतर जे काही शिकवणारे जे मॅनेजर किंवा जे शिक्षक होते आणि मग त्या पुढं ते शिकवत असताना एका त्या वर्कर्समधून एका मुलीला एका स्त्रीला पुढं त्यांनी बोलावलं आणि मग स्टेजवर त्यांनी बोलावलं
आणि मग त्याला त्या स्त्रीला त्या मुलीला सांगितलं की तुझ्या जे काही आवडणाऱ्या अशा 25 व्यक्तींची नावं तू या बोर्डवर लिही. तुला जे काही आवडणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत 25, तुझे फ्रेंड्स आहे, तुझे शेजारी पाजारी आहेत, तुझे माहेरचे आहेत, तुझे सासरचे आहेत आणि सर्व जे नातेवाईक आहेत, या सर्वांचं असं तुला जे आवडत असेल त्यांची नावं तू लिही. आणि मग या मुलीनं स्त्रीनं 25 त्या व्यक्तींची नावं लिहिली. तिची मैत्रिणी, तिचे शेजारी आणि तिचे माहेरची मंडळी, सासरची मंडळी आणि सगळ्यांचं तिने 25 असं त्या ठिकाणी ती नावं त्या ठिकाणी लिहिली. आणि मग नंतर त्या मॅनेजरांनी, शिक्षकांनी तिला सांगितलं की यामधून 5 अशी नावं तू मिटून टाक की जे या 25मधून तुला थोडं कमी तुझ्या संबंधामधून किंवा तुझ्या प्रीतीमधून तुला न आवडणारे असतील त्यांना तू मिटून टाक. मग तिने जे काही तिचे मैत्रिणी फ्रेंड्स थोडे 5 मिटून टाकले, राहिले 20. मग त्या मॅनेजर शिक्षकांनी पुन्हा तिला सांगितलं की त्या 20मधून देखील अधिक 5 तू मिटून टाक की जे अजून तुला जे काही कमी असतील, जे काही तुला न आवडणारे असते 5 व्यक्ती असतील त्यांना तू मिटून टाक. आणि मग ते 5 देखील मिटवण्यात आले आणि राहिले 15मधून पुन्हा त्या शिक्षकांनी मॅनेजरनी त्याला सांगितलं की अजून 5 तू मिटून टाक की जे अजून तुला कमी असतील, जे काही तुला न आवडणारे असतील. आणि मग शेजारी पाजारी जे काही होते ते मिटून टाकले. आता राहिले 10. आणि मग 10मध्ये जे काही जी मंडळी होती आणि मग त्यामधून त्या सरांनी सांगितलं की या 10मधून 5 तू अधिक त्यामधून मायनस कर. आणि मग तिनं जे काही आपले जवळचे होते ते काही मिटवण्यासाठी तिने प्रयत्न केला आणि 5 मिटून टाकले. आणि मग राहिले 5. आणि मग 5मधून देखील सरांनी तिला सांगितलं की आता या 5मधून तो 3 जे काही आहेत ते तो 3 व्यक्तींची नावं मिटून टाक. मग मोठ्या कठीण अशा अंतकरणानं तिने तिच्या वडिलांचं, तिच्या जे काय आईचं यांचं नाव ते मिटून टाकलं. आणि मग आता 2 राहिले. आणि मग 2मधून देखील सांगण्यात आलं सरांनी की आता यामधून देखील 1 व्यक्तीचं नाव तू मिटून टाक. आणि मग जे काही तिचे लेकरू होतं त्या ते नाव तिने मिटून टाकलं. आणि एकच व्यक्ती जी शेवटली राहिली. आणि मग त्यावेळेस ते नाव त्या सरांनी सांगितलं की या ठिकाणी जे एक नाव दिसत आहे. आणि त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं, त्या स्त्रीनं सांगितलं की हे पतीचं नाव जे काही त्या ठिकाणी फक्त शेवटलं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि मग त्याविषयी तिनं सांगितलं, तिला विचारणा करण्यात आली. आणि मग त्या सरांनी देखील त्यातून जे सांगितलं की जे काही पती सर्व तिने सांगितलं की आई वडील हे जे आहेत आणि मग हे आई वडील काही दिवसांपुरते आहेत आणि नंतर हे आई वडील हे जग सोडून मला सोडून जातील आणि मला मग त्यातून त्यांच्यापासून विभक्ता जे काय शारीरिकदृष्ट्या माझं विभक्तीकरण होईल. आणि मग लेकरं देखील आहे, लेकरं आज आहेत परंतु उद्या मोठी झाल्यानंतर ते कामाला लागतील, त्यांचं लग्न होईल आणि मग ते आपापल्या लग्नामध्ये, सांसारिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये ते जातील. आणि म्हणून शेवटी जो माझा पती आहे आणि तोच माझा आयुष्यभर त्यातून तो मला साथ देण्यासाठी माझ्या शेवटपर्यंत राहील. आणि हेच ते नातं की आम्हाला वचन देखील पाहतं की शुभवर्तमानामधून की पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या पत्नीबरोबर जे काही आम्हाला त्या शुभवर्तमानामधून जे नातं सांगितलेलं आहे की ती दोघं एक देह होतील आणि ती दोन नव्हत तर एक देह आहेत. आणि म्हणून आईबापास सोडून बायकोशी जोडून राहील आणि त्याद्वारेच जे देवाने जोडले आहे ते मनुष्यानं तोडू नये. आणि म्हणून बऱ्याचदा आम्हाला पाहायला मिळतं हो. आणि त्याद्वारेच मी म्हणत नाही की चुकीचं मार्गदर्शन
ते तुम्ही करू नका. ज्यावेळेस ज्या उभयतांचा विवाह झालेला आहे त्यांना त्यामधून जी काही ठोकर आहे किंवा त्यामधून जे चटके आहेत ते त्यांना समजू द्या, कळून येऊ द्या आणि त्यामधून ते एक परिपक्व होतात. कधी कधी बऱ्याचदा पती जे उभयता लेकरं असतात आणि मग त्यामधून आम्ही काही फोनद्वारे त्या संसार करत असलेल्या मुलीबरोबर किंवा मुलाबद्दल आम्ही फोनद्वारे वेगवेगळं मार्गदर्शन करत असतो, चुकीचं मार्गदर्शन करत असतो आणि त्यामधून त्यांच्या विवाहामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि मग त्यामध्येच जे काही विकोप आला त्यांचा तो प्रश्न जातो आणि विभक्त होण्यापर्यंत तो प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून एकदा विवाह झाल्यानंतर देवाच्या स्वाधीन तुम्ही त्यांना केलेलं असतं आणि मग देव त्यांना बरोबर त्यामधून निर्माण करत असतो आणि त्यावेळेस ते त्यामधून तयार होत असतात. आणि कारण त्यातून ते देवानं त्यांचा जो काही कौटुंबिक जीवनाद्वारे त्यांना जन्म दिलेला असतो आणि त्याद्वारेच आज या पती पत्नीबद्दल जे काही संबंध आहेत की त्यामधून ज्यावेळेस आजारी पडलेला पती किंवा आजारी पडलेली पत्नी आणि त्यावेळेस त्या बिछाण्यावर किंवा त्या प्रसंगामधून ते जे नातं आहेत तेच त्यांचं ते नातं त्या सेवेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं हो. आणि ती सेवा ते कधीच मोजू शकत नाहीत आणि त्याद्वारेच कधी कधी लेकरं सेवा करतात परंतु नंतर ते बोलून देखील दाखवतात हो. आणि पती पत्नीबद्दलचं हे नातं जे घनिष्ठ नातं आहे, एक घनिष्ठ प्रेमाचं जे काही परमेश्वरानं त्यांना निर्माण केलेलं असतं आणि त्याद्वारेच त्यातून नाण्याच्या जसा दोन बाजू आहेत तसं हे नातं आहे. आणि आम्ही जर एखादी गाडी देखील बघितली की ज्या गाडीला देखील आम्ही दोन चाकं बघतो आणि त्याद्वारेच जी काही दोन चाकं ज्या वाहनाचं आम्ही वाहन चालत असताना त्याबरोबर ती दोन्ही चाकं देखील बरोबर एकाच गतीनं स्पीडनं फिरत असतात, त्या रस्त्यावरून धावत असतात आणि त्या दोन्ही चाकांवर ते वाहन चालत असतं आणि धावत असतं आणि त्याद्वारेच ते दोन जे काही चाकं याद्वारेच हे पती आणि पत्नी यातून आम्हाला पाहायला मिळतात. आणि ही दोघांची जी चाकं किंवा त्यामधून जो त्यांचा संसार आणि त्याद्वारेच ते जे त्यामधून त्या प्रीतीचे नात्याबद्दल एकमेकांना त्यांनी देखील एक समजून घेणं हे तितकंच विशेष गरजेचं आहे. आणि आम्हाला पवित्र शास्त्रामधून बरेचसे उदाहरणं पती पत्नीबद्दल पाहायला मिळतात हो. मला असं वाटतं की शमूएलाच्या पहिल्या शमूएल याच्या ज्या 18व्या अध्यायामध्ये एक सुंदर असं उदाहरण आम्हाला शमूएलाच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. शमूएल जो पहिले शमूएल 18वा अध्याय आणि त्यामध्ये जे काही आम्हाला मिखल आणि दावीद याबद्दलचं जे काही त्यांच्या एक संबंधाबद्दल त्यांच्या देखील एक कौटुंबिक जीवनाबद्दल आम्हाला त्यामधून वाचायला मिळतं. तुम्ही वाचा. आणि जे काही आम्हाला स्तोत्र करता दावीद ज्या बऱ्याच अशा वैवाहिक समस्या त्याला होत्या आणि आपल्या तरुणपणात त्याचे शाऊलाची कन्या जी मिखल होती आणि त्या हिच्यावर प्रेम जे काही आम्हाला पाहायला मिळतं आणि मग त्याद्वारेच त्यांचं जे काही संबंध कौटुंबिक जीवनाद्वारे आम्हाला जे काही त्यांचा विवाह पाहायला मिळतो आणि त्यातूनच त्यांच्याबद्दल जी काही घडलेली गोष्ट आम्हाला त्यातून त्या मिखलचं प्रेम त्या दाविदावर जडलेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि त्यातूनच त्यांचे संबंध आम्हाला त्याद्वारे पाहायला मिळतात. दुसरा भाग आम्ही होशे, मला असं वाटतं की जे पवित्र बायबलमध्ये आम्हाला होशे संदेष्ट्याचं जे पुस्तक आहे आणि त्यामधून देखील जे सुंदर एक जे पती आणि पत्नी याबद्दलचं जे उदाहरण आम्हाला या बायबलमध्ये पाहायला मिळतं की जी काही या पती आणि पत्नीबद्दलचं जे नातं आहे की त्यावेळेस ती पत्नी जी होती आणि ती पत्नी अशी वाईट कर्म करणारी होती की तिला जाळणी म्हटलेलं आहे. ती बायको होती आणि ही बायको एक जाळणी असं तिला संबोधलेलं आहे. परंतु परमेश्वरानं देवानं ज्या पतीला सांगितलं की तू त्या पत्नीबरोबर पुन्हा
तिला तू सामावून घे, तिला पुन्हा तू तुझ्याजवळ घे आणि तिच्यावर प्रेम कर, प्रीती कर. आणि त्यावेळेस देवाच्या आज्ञेद्वारेच या ज्या काही संदेश त्यानं देवाची आज्ञा मानली आणि ती जाणणी जरी होती, वाईट कर्म करणारी होती, तरी तिला सर्व काही माफ करून तिनं तिच्यावर प्रेमच केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. या बायबलमध्ये वाचा. आम्ही आजच्या काळामध्ये जर अशी बायको वाईट कर्म करणारी असली तर आम्ही लगेच तिच्याबद्दल वाईट हे करून तिला टाकून देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तिला वेगळं करण्यासाठी बघतो. परंतु आम्हाला आमचा जो पवित्र विवाह आहे, आमचा हा ख्रिस्ती विवाह, आमचा पवित्र विवाह, हे पवित्र नातं आहे. जे पती आणि पत्नी या दोघांबद्दलचं हे जे नातं आहे, एक पवित्र असं नातं आहे, पवित्र. आणि ते पवित्र त्याद्वारे बाळगणं, आम्ही त्यातून हे विशेष गरजेचं आहे. आणि त्यातून तिच्यावर किंवा पत्नीनं देखील पत्नीवर प्रेम करण्याद्वारेच आम्हाला शास्त्रामधून आम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत. आम्ही नेहमी वाचन करतो पत्राच्या भागामध्ये, पावलाच्या पत्रामध्ये आम्हाला 5वा अध्याय आणि ख्रिस्ती कुटुंबाचा जो जीवित क्रम आहे की स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. आणि जसा ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे आणि त्यातून पत्नीनं देखील पत्नीवर प्रीती करावी, आम्हाला हे सांगितलेलं आहे. तुम्ही वाचा नंतर हा भाग. आणि त्याद्वारेच आम्हाला ज्या काही गोष्टी आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पती पत्नीनं देवाचं भय बाळगून, देवाला पुढं ठेवून आमच्या सांसारिक जीवनामध्ये वाटचाल करणं, तर एक आदर्श दिवठणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे त्यांचा संसार हा निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. आज 5 गोष्टी आपण पुढं ठेवू इच्छितो की कौटुंबिक जीवनामध्ये मी म्हणत नाही की वाद होतात, भांडणं होतात, एकमेकांबद्दल काही चुका निर्माण होतात, परंतु त्या क्षमा करून आम्ही प्रेमाद्वारे, प्रीतीद्वारे एकमेकांना सामावून घेणं, सहन करणं, त्याद्वारेच आमचे हे कौटुंबिक जीवनातले हे संबंध आहेत आणि त्याद्वारेच आमचा हा संसार आहे. प्रथम ज्या कौटुंबिक जीवनामध्ये एकमेकांविषयी जे संबंध, त्यामधूनच आम्ही ज्या 5 गोष्टी मी आपणापुढे ठेवू इच्छितो की सर्वप्रथम तुम्ही प्रार्थनापूर्वक सर्व कार्य हाती घ्या. जे पती आणि पत्नी आहेत, कधी आम्हाला वेगवेगळे कार्य हाती घ्यायचं असतं. आपण त्या ठिकाणी जागा घेऊया, आपण त्या ठिकाणी घर घेऊया किंवा एखादं वाहन घेऊया आणि मग त्यावेळेस जे काही आम्हाला करायचं आहे ते करण्या अगोदर आम्ही प्रार्थनापूर्वक देवासमोर येणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे, गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करा. पतीनं पत्नीवर खूप प्रेम केलं पाहिजे, पत्नीनं पतीवर खूप प्रेम केलं पाहिजे की त्या प्रेमामध्ये त्याग देखील असणं गरजेचं आहे. मागं मी तुम्हाला बऱ्याचदा एक उदाहरण सांगितलेलं आहे की सॅमसन आणि डिलायलाचं. तुम्हाला माहीत आहे की जी डिलायला ती केस विकून त्याचं बक्षीस त्या पतीला आणतं आणि ज्या पतीला दिलेलं जे घड्याळ होतं, त्या घड्याळाचा जे काही घड्याळाला बेल्ट नसतो आणि ते घड्याळ विकून तो पती त्या पत्नीसाठी सुंदर फणी आणतो, कोंब आणतो आणि त्यातून त्यांचं प्रेम एक त्यागाचं त्यामधून पाहायला मिळतं. सॅमसन आणि डिलायला. आणि म्हणून पतीनं पत्नीवर खूप प्रेम केलं पाहिजे, पत्नीनं देखील पतीवर खूप प्रेम केलं पाहिजे. हे विशेष सांसारिक जीवनामध्ये त्यामध्ये संबंध आहेत. तिसरी गोष्ट की एकमेकांचा त्यामध्ये विश्वास देखील धरून ठेवला पाहिजे. कोणी पत्नीला येऊन सांगितलं की अगं तुझे पती त्या ठिकाणी मला दिसले, किंवा पतीला कोणी येऊन सांगितलं की अरे तुझी पत्नी मला त्या ठिकाणी दिसली, आणि म्हणून त्या बोलण्यावर विश्वास न ठेवता एकमेकांचा जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही मजबूत राखणं, परिपक्व ठेवणं. नाही, माझी पत्नी तशी नाही, माझा पती तसं नाही, आणि मग हा विश्वास त्यामधून असणं हा विशेष गरजेचा आहे. एकमेकांवर पतीनं तेवढाच विश्वास पतीवर ठेवला पाहिजे, पतीनं देखील पत्नीवर तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्याद्वारेच चौथी गोष्ट आम्ही बघतो की जे वडीलजन आहेत, ज्येष्ठ जन आहेत,
कधी घरी आले, काही कामानिमित्तानं कधी तुमच्या दारासमोरून जात असले तर त्यांना तुम्ही आवाज द्या आणि त्यांचा पाहुणचार तुम्ही सन्मानपूर्वक करा. त्यांना पाणी द्या, चहा द्या. त्याद्वारे तुमचा संसार अधिक आशीर्वादित होईल. जे पत्नी आहे त्या पत्नीनं आपल्या सासरकडची जी मंडळी आहे त्या सासरकडच्या मंडळीद्वारे तिने अधिक प्रेम करणं गरजेचं आहे. पतीनं आपल्या ज्या पत्नीचे घरचे आहेत त्या पत्नीच्या घरच्यांवर अधिक प्रेम करणं गरजेचं आहे. कारण विवाह झाल्यानंतर ही खांदेपालट होत असते आणि ज्यावेळेस पत्नीचे घरचे असतात ते पतीचे नातेवाईक होत असतात आणि पतीचे जे घरचे असतात ते पत्नीचे नातेवाईक होत असतात आणि ही खांदेपालट होत असते. आणि मग त्यावेळेस या विशेष वडीलजनांचा सन्मान पाहुणचार करणं हेच विशेष गरजेचं आहे. आणि पाचवी गोष्ट की आपल्या चर्चला, आपल्या पवित्र एक्लेसियाला नियमित येऊन तुम्ही जे काही देणं आहे, तुमचा दशांश, तुमचं उपकार स्तुती ही तुम्ही नियमित अर्पण करा. आणि या 5 गोष्टी आज आपणापुढं ठेवू इच्छितो. प्रार्थनापूर्वक कोणतंही कार्य हाती घ्या. एकमेकांवर खूप खूप प्रेम करा. एकमेकांचा विश्वास तितकाच मजबूत राखा. चौथी गोष्ट वडीलजनांचा सन्मानपूर्वक पाहुणचार करा. आणि 5वी गोष्ट चर्चला नियमित येऊन जे देणं दशांश तो आपण नियमित द्या. तुमचा संसार, तुमचं कौटुंबिक जीवन आशीर्वादित आशीर्वादित आणि आशीर्वादितच झाल्याशिवाय राहणार नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. आपण आपली दाने आग्रहाने सद्भावाने प्रभूला सादर करूया. आपलं अर्पण आपण यावेळेस देव कार्यासाठी देत असताना आपण यावेळेस गीत ऐकणार आहोत. सौ मीना कुमारी विजय श्री सुंदर यांनी आपल्या 2 महिन्याचा दशांश रुपये 7,100 देवकार्याकरता दिलेला आहे. देवबाप त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आशीर्वाद देव. आणि त्यातूनच गेल्या आठवड्यामधून ज्या भक्तगणांनी जी काही अर्पणं दिलेली आहेत, ज्या विविध अशा माध्यमातून, कोणी ऑनलाईन माध्यमातून दिली असतील, कोणी ज्या माध्यमातून दिलेले आहेत, त्यातूनच मी सर्वांचे विशेष मनपूर्वक आभार मानतो. त्यातून या आठवड्यामधून जो दशांश आहे की ज्या सभासद सौ मीनाताई विजय श्रीसुंदर यांनी आपला जो दशांश दिलेला आहे स्क्रीनवर आपण बघत आहात आणि त्यांचे देखील मी विशेष आभार मानतो. आणि देवबाप या सर्वांना विशेष आशीर्वादित करो. त्यांचं सर्व कौटुंबिक जीवन, त्यांची सर्व कमाई, त्यांची वाटचाल प्रभू सेवा आशीर्वादित करून त्यांना अधिक आणि अधिक आशीर्वादामध्ये वाढो हीच प्रार्थना मी परमेश्वर चरणी करतो. आपण यावेळेस गीत ऐकूया आणि उपासना संगीतामधून 526 क्रमांकाचं जे गीत आहे आणि त्या 526वा जे काही गीत गात असताना आपलं अर्पण जे आहे आणि त्या अर्पणाद्वारे आपण जे कार्य जे देवासाठी आपण अर्पण करणार, सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, हे गीत गात असताना आपण आपलं अर्पण आपण देवबापाला अर्पण करूया. सर्व शक्ती
प्रार्थना करूया आपण. सर्व समर्थ स्वर्गीय जिवंत देव बापा, पुन्हा आम्ही तुला धन्यवाद गौरव देतो की आजच्या या प्रभुवारद्वारे पेंटिकॉस्ट दिन नंतरचा प्रभू जो 18वा प्रभुवार आणि त्याद्वारेच आम्हाला येतपर्यंत या भक्तीद्वारे जे काही तुझं सानिध्य देऊन तू आम्हाला आशीर्वादित केला आहेस. धन्यवाद देतो, आभार मानतो प्रभू. आणि यावेळेस पुन्हा तुझ्याजवळ नतमस्तक होतो, कारण तू सर्व समर्थ देव आहेस आणि तू सर्व काय निर्माण करता असून प्रभू तू आम्हाला सर्व सहाय्य करणारा आमचा जिवंत देवबाप आहेस. प्रभू आम्ही यावेळेस या मध्यस्थीद्वारे तुझ्याजवळ नतमस्तक झालेला असताना आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आमच्या या क्राइस्ट चर्च मंडळीकरता, क्राइस्ट चर्च आमच्या एक्लेसियाकरता, आमच्या कुटुंबाकरता की ही मंडळी तुझी मंडळी आहे आणि या मंडळीद्वारेच तू आम्हाला येतपर्यंत जे आशीर्वादित ठेवलेलं आहेस आम्ही गौरव देतो आणि प्रार्थना करतो की आमच्या मंडळीवर तुझा वर्चस्व असू दे. आमच्या मंडळीमधून जे सर्व लहान थोर भक्तगण आहेत, आम्ही आचार्य, आमचे पास्टरेट कमिटी, आमचे सर्वर्स, त्याचप्रमाणे जे सेवक सेविका आहेत, तसेच महिला मंडळाच्या सर्व सेविका, सर्व माता बहिणी, तरुण संघाची सर्व लेकरं, यूथ, तरुण तरुणी, सभा शाळेची सर्व लेकरं आणि त्यांच्या शिक्षक शिक्षिका, तसेच प्रभू सर्व लहान थोर भक्तगण, या मंडळीतून प्रत्येक सभासदांना भक्तगणांना तू नावानं ओळखतोस. प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकांवर तुझा वर्चस्व असू दे आणि प्रत्येकांना जी विविध अशी टॅलेंट्स दिलेली आहेत, विविध दानं दिलेली आहेत, विविध जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्या पवित्र परमेश्वरा या जीवनामधून आम्ही वाटचाल करत असताना तुझ्या गौरवासाठी त्या सर्व असाव्यात म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि या मंडळीद्वारे तुझं गौरव तू करून घे आणि या मंडळीमध्ये तुझी शांती, तुझं ऐक्य, तुझं आशीर्वाद जीवन सदैव आणि सदैव असं असू दे. प्रभू ज्या सभासदांची काही गरज असेल ती सर्व गरज जाणणारा तू आमचा पिता आहेस. जे आजारी असतील त्यांना देखील प्रभू त्यांच्या शरीरामधून त्यांचं सर्व आजार तू नष्ट कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाद्वारे तू उत्तम असं आरोग्य तू त्यांना दे आणि सर्व परमेश्वरा त्यांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव तू करून घे आणि सर्व समस्या अडीअडचणी ज्यांना जी गरज आवश्यकता आहे ती सर्व आपल्या पवित्र भंडारातून पूर्ण कर. त्यांना देखील सर्व लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा तू त्यांना दे आणि त्यांचे प्रत्येकांचे मार्ग तू आशीर्वादित कर. हीच आम्ही विशेष प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो आमचा मराठवाडा धनोप्रांत की आमच्या मराठवाडा धनोप्रांतावर देखील तुझा वर्चस्व असू दे. धनोप्रांताकरता जे काय देव केले आमचे सन्मान्य बिशप साहेब, राईट रेव्हरंड MU कसाब बिशप साहेब, त्यांचं कुटुंब, सर्व त्यांना सहकारी असलेले जे सर्व कमिट्याज, त्याचप्रमाणे जे सन्माननीय उपाध्यक्ष, जे सन्माननीय सचिव, सन्माननीय खजिनदार आणि त्याचप्रमाणे जे सर्व पाळक वर्ग, रेव्हरंड्स, मिशनरीज, सर्व कमिट्या, सर्व सभासद आणि प्रभू या सर्वांचं तू सहाय्य करावं आणि त्याद्वारेच प्रभू या धनुप्रांताची दुरावा आणण्यासाठी या सेवकाला विशेष तू मार्गदर्शन करून लागणाऱ्या सर्व पुरवठा, ज्ञान, सामर्थ्य तू त्यांना प्राप्त करून द्यावं आणि प्रभू या धनुप्रांताकरवी केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घ्यावं. तुझा वर्चस्व आमच्या धनुप्रांतावर असावा आणि त्यातूनच प्रभू या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून जी काही आवश्यकता आहे, आर्थिक गरज आहे, ती सर्व तू आपल्या पवित्र भंडारातून पवित्र आत्म्य करवी तू देऊन प्रभू जे आचार्य, पाळक लोकांचे, मिशनरी लोकांचे जे पगार, वेतन प्रभू जे देण्यासाठी सर्व मार्ग सदैव तू आशीर्वादित करावेस हीच आम्ही तुझं विशेष आणि विशेष प्रार्थना करतो आणि या धड प्रांतावर देखील तुझा वर्चस्व, तुझा आशीर्वाद असू दे ही आम्ही तुझं विशेष विनंती करतो. आम्ही प्रार्थना करतो CNI चर्च ऑफ नॉर्थ इंडिया की ज्या चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे CNIद्वारे जे 27 धर्मप्रांत आहे आणि त्याचं पुढारपण करण्यासाठी जे देव केलेले जे सन्माननीय आमचे मॉडरेटर साहेब, डेप्युटी मॉडरेटर साहेब, सर्व बिशप साहेब आणि सर्व ज्या मंडळ्या, चर्चेस, धर्मप्रांत, सर्व पाळक वर्ग, सर्व पवित्र परमेश्वरा जे सेवकगण आहेत या सर्वांचं तू सहाय्य करावं. या CNI अंतर्गत असलेल्या सर्व संस्था चालक, पुढारीगण या सर्वांचं मार्गदर्शन करावं आणि सर्व काही प्रभू जो कारोबार आहे तो सर्व काही सुरळीत चालण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे सर्व काही लागणाऱ्या
गोष्टी सर्व पवित्र परमेश्वरा CNI या आमच्या सर्व सेवक वर्गांना देखील तू प्राप्त करून द्याव्यास आणि या CNIद्वारे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे देखील केवळ तुझं गौरव तू करून घ्यावं हीच आम्ही तुझं विशेष प्रार्थना करतो. सर्व अडखळण दूर करून पवित्र आत्म्याद्वारे सर्व काय तुझा वरदस्त तुझा आशीर्वाद आमच्या CNIवर असू दे ही आम्ही विशेष प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे सर्व डिनॉमिनेशन संस्था चालक विविध माध्यमातून विविध द्राक्षमळ्यामधून सेवा करत असलेले सर्व सेवक या सर्वांचं देखील तू सहाय्य करावं आणि प्रभू त्यांचंही तू मार्गदर्शन करून जी सुवार्ता शुभवर्तमान विविध ठिकाणी पोहोचवत असताना प्रभू प्रत्येक अडखळण दूर करून प्रत्येकांचा तू मार्गदर्शक व्हावा त्यांनाही तुझ्या आशीर्वादानं तू आशीर्वादयुक्त ठेवावं हीच आम्ही तुझं विशेष प्रार्थना करतो आणि तुझं गौरव त्याहीद्वारे तू करून घे. आम्ही विशेष प्रार्थना करतो आमचा भारत देश की या भारत देशामध्ये पवित्र परमेश्वर आम्ही राहत असताना येतपर्यंत आम्हा प्रत्येकांना तू सुरक्षित आशीर्वादयुक्त ठेवलेला आहेस. आम्ही धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो आमच्या भारत देशावर देखील तुझा वर्धस्त तुझा आशीर्वाद असू दे आणि त्यातूनच प्रभू जे वडील जन आहे पुढारी जन आहेत विशेष करून आमचे सन्माननीय राष्ट्रपती आहेत आमचे सन्माननीय पंतप्रधान आहेत आमचे सन्माननीय प्रभू राज्यपाल आहेत आणि त्याचप्रमाणे विविध ज्या पवित्र परमेश्वरा राष्ट्रांचे मुख्यमंत्रीज आहेत आमच्या महाराष्ट्राचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे जे सर्व आरोग्य खातं आहे आरोग्य सन्माननीय मंत्री आहेत सर्व काही पवित्र परमेश्वरा डॉक्टर्स आहेत परिचारिका आहेत सेविका आहेत सध्याच्या या परिस्थितीमधून जे वाटचाल करत असताना जे अनेक असे निर्णय घेण्यासाठी प्रभू या सर्व सेवकगणांचं देखील तू सहाय्य करावं सेवा करण्यासाठी प्रत्येकांचं तू मार्गदर्शन करावं. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना देखील करतो की पोलीस दल आहे आर्मी दल आहे प्रभू याही सर्व सेवकांचं देखील तू मार्गदर्शन करावं आणि त्याद्वारे सर्व लागणाऱ्या गोष्टी सर्व काय प्रभू प्रत्येकांना तू द्याव्यास आणि या सर्व परिस्थितीमधून वाटचाल करण्यासाठी प्रत्येक व्यक्तींना देखील तो एक उत्तम आरोग्य देऊन तुझा आशीर्वाद देऊन सर्व काय प्रत्येकांचा सहाय्य करता व्हावा हीच आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या भारत देशावर तुझा वर्धस्त तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू आम्ही तुला गौरव देतो धन्यवाद देतो की सर्व प्रत्येकांवर तुझा आशीर्वाद असू दे. यावेळेस या रेकॉर्डिंगसाठी जे आमची लेकरं आशिष कुणाल त्याचप्रमाणे जे आमचे सन्माननीय प्रशांतदादा तिडके यातून देखील दर आठवडी आपला वेळ देऊन प्रभू ही लिंक ते सर्व कुटुंबापर्यंत पोहोचवतात. या सर्व सेवकगणावर त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या सर्व काय पुढील जीवनावर त्या लेकरांच्या शिक्षणावर तुझा वर्धस्त असू दे आणि त्यांचंही सर्व जीवन कौटुंबिक जीवन तू आशीर्वादित ठेव हीच आम्ही प्रार्थना करतो. प्रभू आजच्या या प्रभुवारसाठी या आठवड्यासाठी जो विषय थीम आम्हाला तू दिलेस आणि त्याद्वारे आमची कुटुंब जे काय पती पत्नी यामधून तू आम्हाला जन्मास आणलं आणि त्याद्वारेच वाटचाल करण्यासाठी जो बोध तू आम्हाला दिलेला आहे त्याद्वारेच आमचं जे काही जीवन असावं आमचे एकमेकांचे संबंध असावे आणि त्याद्वारेच प्रभू तू आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येक कुटुंबाद्वारे पती पत्नीद्वारे तू करून घे आणि तुझा वर्धस्त प्रत्येकावर असू दे हीच प्रार्थना करतो. आज ज्या देव कार्यासाठी जी अर्पणं ज्या भक्तगणांनी अर्पिली आहे या अर्पणांचा स्वीकार कर यावर तुझा आशीर्वाद पाठव योग्य अशा कार्यासाठी याचा उपयोग होते आणि तुझं गौरव तू करून घे. प्रत्येकांच्या कमाईत कौटुंबिक जीवनात तू त्यांना आशीर्वादयुक्त ठेव. आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत. या सर्व विनंत्या तुझ्या चरणापाशी सादर करतो जो आमचा उद्धार करता मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र मानेल जाओ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव कारण की राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने आणि देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हारो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहोत. आमेन. सर्वांना सलाम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात काळजी घ्या आणि त्याद्वारेच आदेशाचं नियमित पालन करा. अद्याप करोना गेलेला नाही आणि म्हणून बाहेर जाताना मास्कचाच वापर करा. मास्क घालूनच बाहेर पडत जा
आणि त्याद्वारे बाहेरून आल्यानंतर हात धुत जा स्वच्छ, आणि त्यानंतर सर्व काळजी घेऊन सर्वांसाठी विशेष प्रार्थना करा, ही विनंती आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू.